गोपाल कृष्ण भगवान। हम तो राधे श्याम कहेंगे, हम तो सीताराम कहेंगे। राधे श्याम कहेंगे, हम तो सीताराम राधे श्याम सीताराम राधे श्याम सीताराम सीताराम हम तो राधे श्याम। राधे श्याम 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 सीताराम सीताराम कहेंगे, हम राधे श्याम हम तो गोपाल कृष्ण। स्वस्ति श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री सद्गुरु सीतारामचंद्राय वक्रतुंड महाकाय गणनाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पति पंचैतान् संस्मरे नित्यं वेदवाणी प्रभर योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्ताम् सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। लोकाभिरामं रणरङ्गधीरं कारुण्यरूपं वसुदेवसुतं देवं कृष्णाय वासुदेवाय प्रणतक्लेश
क्लेशनाशाय सकल भुवन मध्ये निर्विशेष जनन मरण भीति भ्रंश सच्चित सद्गुरुं ज्ञानदं वन्दे राम भक्ति प्रियं सदा रामानन्दं पूर्णकामं पूर्णब्रह्म श्री प्रह्लादं ब्रह्मनिष्ठं गुरुभक्तिपरायण शिष्योद्धारे सुनिष्णातं वन्देऽहं ब्रह्मसं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। जानकी जीवन महारुद्र हनुमान समर्थ रामदास स्वामी अनंत कोटि श्री राम। अथ कलिकिलिमिषापहारिणी तापोत्रयोन्मूलिनी रम्या श्रीमद्भागवतकथा प्रस्तूयते श्रोता वक्ता च श्री सद्गुरु सीतारामचंद्र समर्थोस्तु। सद्गुरुनाथ महाराज की सर्व संघ परित्याग केलेला राजा परीक्षितीला पावनगंगेच्या पवित्र तीरावर बसलेल्या राजाचा उद्धार करण्यासाठी अंतिम तत्वज्ञान सांगण्यासाठी आचार्य सुखदेवजी विराजमान झालेत. सांगतात, राजा, कालपर्यंत तुला भगवंताच्या जीवनातल्या लीला मी सांगितलेली आहे. कृष्णस्तन्मयतां विदुः, या सगळ्या लीलांचं चिंतन करून कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम असणाऱ्या भगवंताच्या स्वरूपामध्ये, त्याच्या लीलेमध्ये माणसाने तन्मय भाव, या मनाला कुठेतरी पक्क चिटकवल्याशिवाय, एक पक्का त्याचा निर्धार झाल्याशिवाय बाकीकडे अडकलेलं मन ते निघत नाही. आपल्या महाराजांच्या प्रवचनात आहे, एखादी वस्तू पाण्यात वाहून जायची नाही, जाऊ नये म्हणून आपण तिला पक्क कशाला तरी बांधून सोडून देतो. मग पूर येऊ द्या, महापूर येऊ द्या, किती लाटा येऊ द्या, येतात निघून जातात, पण पक्की बांधलेली वस्तू जशीच्या तशी असते. तसं आपलं मन पक्क कृष्ण स्वरूपामध्ये, आपल्या महाराजांच्या मध्ये, त्यांच्या स्वरूपामध्ये त्याला लीन करून टाकलं. ब्रह्मानंद महाराज एका पदामध्ये म्हणालेत की लीन ब्रह्मानंद प्रार्थित असे, मन लीन व्हावे रामरूपे. कृष्णाच्या लीला ज्या सांगितल्या त्याच्यासाठीच तो काहीही करू शकतो. द्रौपदीनं, गोपांनी, गोपिकांनी प्रेमभावाने त्याला आपल्या हृदयात बांधून ठेवलेलं आहे. तो सरकू शकत नाही इतकं त्याला पक्क बांधलेलं आहे. ती शक्ती आपल्याला आली पाहिजे आणि तन्मयतेनं प्राप्त होती. त्यासाठी राजा तो येणार आहे, मला डसणार आहे, हा विचार जाऊ दे, ते जे व्हायचं ते होईल, तू पक्का गोविंद हरे गोपाल हरे राधा गोविंद
स्वरूपामध्ये तुझं मन लाव, बस कान मला दे. अजून थोड्या लीला राहिल्यात भगवंताच्या, ते सांगतो, पण मन तिकडे लाव, कान मला देतो. राजा भगवान गोपाळकृष्णाचा द्वारकेतला निवास अगदी शांत चालू आहे. आता युद्ध विद्ध सगळे संपलेले आहे, शांत निवांत जीवन चालू आहे. सूर्योपराग सुमहान आसीत कल्पक्षये यथा. त्यावेळेला खग्रास सूर्यग्रहणाचा पर्व काळ आला. खग्रास चंद्रग्रहण बरेच येतात, खग्रास सूर्यग्रहण त्या मानाने कमी येतात. तम ज्ञात्वा मनुजा सर्वे. त्याचं महत्त्व जाणून घेण्यासाठी या पर्व काळावर कुठे गेलं पाहिजे, काय केलं पाहिजे जाणून घेण्यासाठी काही वृद्ध गोप भगवान गोपाळकृष्णाकडे आले. नारायणा, या पर्व काळात काय करायला पाहिजे, कुठे जायला पाहिजे. सांगितलं की स्यमंत पंचक नावाचं क्षेत्र आहे. उन्मत्त झालेल्या क्षत्रियांचं मानमर्दन करण्यासाठी 21 वेळेला निक्षत्रिय पृथ्वी केली. कोणी? परशुरामाने. पवित्र होण्यासाठी ते कुंड तयार केलेले आहे. त्या समंत पंचक क्षेत्रावर जर आपण जाऊन स्नान केलं तर इतर क्षेत्रावर स्नान केल्यापेक्षा, इतर क्षेत्रावर दानधर्म केल्यापेक्षा, इतर क्षेत्रावर जप केल्यापेक्षा इथे जाऊन जर केला तर त्याच्या शतपट पुण्य होतं. ते ठीक आहे, आपण म्हणाल तर आम्ही जाऊ, पण आपण कुठे जाणार? खूप कृष्णावर प्रेम, तुम्ही जिथे जाल तिथे आम्ही जाऊ बस. का? तुमच्या पायापाशी सगळे तीर्थ आहे, इकडे तिकडे काही जाणार नाही आम्ही. तुम्ही जिथे जाल तिथे आम्ही. अरे मी पण तिथे जाणार, मग काय हरकत नाही. आणि पर्व काळावर भगवान गोपाळकृष्ण आपल्या परिवारात असा वर्तमान. केवढा परिवार आहे लक्षात घ्या, इतक्या सगळ्यांना घेऊन गेला. काय सर्वांना भगवंताने सांगितलेल्या पद्धतीने जप जाप्य होम हवन दान धर्म जे काय करायचं. ज्यांना ज्यांना समजलं की भगवान गोपाळकृष्ण या पर्व काळावर स्यमंत पंचक क्षेत्रावर येणार आहेत, सगळे प्रेमातली मंडळी, आस्थावाईक मंडळी सगळे तिथे जमा झाली. काय सगळा त्या स्यमंत पंचक क्षेत्राचा काठ यादवानी आणि भगवत प्रेमाच्या मंडळांनी भरून टाकलेला आहे. अर्थात क्षेत्रदर्शन झालं की आधी कृष्णाची भेट, भेट म्हणजे दर्शन. सर्वजण येऊन कृष्णाला नमस्कार करतात. कृष्णाने प्रत्येकाची विचारपूस आस्थावाईकपणे करायची. सगळे पांडव आले होते, द्रौपदी समर्थमान. आनंद वाटला, सगळ्यांच्या भेटी गाठी झाल्या. नंदबाबा आणि यशोदामाई आले, सगळे गोप आले, त्या गोपिका आल्या. यांनी भगवान गोपाळकृष्णाला अगदी लहानपणापासून खेळवलंय. आणि नंदबाबा आणि यशोदामाई दिसले, बैलगाडीतून उतरले, कृष्णाला पाहिल्याबरोबर कृष्णाचा तो अफाट पसारा, सजीव सजीव पसारा सगळा, 16,108. त्यांना झालेले 10 लेकरं, आता त्यांनाही लेकरं बाळा झाले होते. इतकी गर्दी कशी काय जमा झाली? पण आले नंदबाबा यशोदा, अगदी हाकेच्या अंतरावर दिसले. आणि भगवान गोपाळकृष्ण रत्नजडीत मंचकावर बसले होते बरं का. ताडकन उठले, तो प्रेमभाव जागृत झाला. आणि अगदी 80 वर्षापूर्वी भगवान गोपाळकृष्ण आई यशोदामाई जवळ जेवढे प्रेमाने राहते, धावत धावत गेले, घट्ट मिठी मारली यशोदामाईच्या पाय. यशोदाबाई पाहिल्याबरोबर डोळ्यातून अश्रुधारा सुरू झाल्या होत्या. अरे कृष्णा येईल म्हणाला होता, काम आटोपल्यावर येईल म्हणाला. अरे तुझं काम अजून आटोपलं नाही का? आई काय सांगू, कामी आटोपणारी गोष्टच नाही.
हे झाल्यावर ते झाल्यावर नाही. पण मी काय करू म्हणाले, परित्राणाय साधूनाम विनाशाय दुष्कृताम, हे कार्य करण्यासाठी चालू आहे. मी विसरलो नाही तुम्हाला, विसरलो नाही म्हणून तर मी माझ्या वतीनं उद्धवाला पाठवलं होतं आपल्याकडे. अरे ते जाऊ दे रे, याच्या वतीनं आणि त्याच्या वतीनं ते काय, तुला पाहायला किती वर्ष झाले मला. आणि दोघांच्या डोळ्यातून अश्रुपात व्हायला लागले. जिथं होती यशोदाबाई तिथेच बसली हो. लोक काय म्हणतील काय नाही काय. मांडीवर घेतलं कृष्णाला. अहो देवकीला आपण काल वर्णन ऐकलं ना, कारागृहातून बाहेर आली तेव्हा कृष्णाला मांडीवर घ्यायचा संकोच झाला. यशोदेला काही वाटलं नाही. हा, अतिशय प्रेम. देवकी काय एका दिवसाचा जन्मदिन मोकळी झाली होती, पण सगळं 18 वर्ष तिनं सांभाळला. किती लंगोट बदलले त्या कृष्णाचे, काय काय केलं ते सगळं आठवलं आणि मांडीवर बसलेले. आणि आज यशोदेच्या डोळ्यातलं पाणी पाहून भगवंताच्या डोळ्यात पाणी. उद्धव म्हणला, अरे कृष्णा तुला काय झालं. काय सांगू म्हणे, मज आठवतो तोची सुखाचा काळ होतो मी जेव्हा बाळ. मज आठवतो तोची सुखाचा होतो मी जेव्हा बाळ. मज भोवताली गोपगडी गोपाळ. प्रेमाचा तेथ सुकाळ ऐकुनी मुरलीचे गान. गोपींनी धरले रान गृहकृत्याची करुणी ताडा तोडी. भेटल्या मनसी आठवत तोची सुखाचा काळ होतो देव. काय सुख असतं का बालपणामध्ये. उद्धवा तुला कल्पना येणार नाही. असं वाटतं ते बालपण आठवलं की कधी माणसाला मोठं होऊच नाही. मोठं झालं नाही की जबाबदाऱ्या येत नाहीत, याला संपवा त्याला मारा, हा असा बोलला तो तस काही नाही. निष्पाप अंतःकरण असतं बाल्यावस्था, ते पाहिजे म्हणाले. यशोदाबाई दिसली की मला सगळं आठवलं. प्रस्खलंती पदे पदे. बराच वेळ झाला. बलराम दादा आले. नंदबाबाला नमस्कार केला, यशोदाबाईला नमस्कार. उठवलं तुम्हाला, चला वर चला. कृष्णा उठ, दादाचा अधिकार आहे तेवढा. आणलं मंचकावर. नंदबाबाला यशोदाबाईला आसन दिलेलं आहे. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. कृष्णात बरीच मंडळी जमा झाली. माय हे कोणी परके नाही, सगळे आपले आपले म्हणले. काय सांगू, इतका व्यापात अडकलो ना, एकही लग्नाला तुला बोलवता आलं नाही. अरे कृष्णा, एकही म्हणजे किती केले. माय तुला ऐकवल्या जाणार नाही. 16,108 लग्न झाले. अरे बापरे. अरे मला काही थोडक्यात दाखव नजरेसमोर जेवढ्यात तेवढ्यात आता परिचय करून दे. सुदामासारखं झालं. रुक्मिणी आली. आई सांगू का ही कशी उचलून आणली. ही जांबवती. अरे ही होय लग्नाची ती सत्या. सगळ्यांचा परिचय करून दिले तरी यशोदा म्हणली, वा खरंच आहे. तुला जे म्हणतात काय, वेदा नाही नाही कळला वेदा. सहस्रावली मुखांचा शेष ज्याचं वर्णन करू शकत नाही. वेद सुद्धा न इति न इति या निषेध वाक्यानेच तुझं वर्णन करतात.
हे नाही ते नाही, म्हणजे जे आहे ते फक्त तूच आहेस. सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला. आत्ता पटलं म्हणाले मला. हे सगळे गच्च बसलेले आहेत. गोपिका आलेल्या त्या मात्र सगळ्या उभ्या होत्या, सगळ्या उभ्या. कृष्णाला कोणीकडून पाहू, काय भाव आहे त्यांच्या मनातला एवढासा होता. नऊ मागू घालायसाठी आम्ही अंगणात आणलं होतं, टोपल्यामध्ये स्नान घालत होतो. केवढा झाला पहा ना आता. काय कोणीकडून पाहू, राजस सुकुमार मदनाचा पुतळा इकडच्या भागानं पाहू, तिकडच्या. अहो डोळ्यात मावतच नाही कृष्ण. तटस्थ उभा राहिला. नंदबाबाशी बोल, यशोदेशी बोल, परिचय करून दे, आम्हाला काही नको. तू काहीही बोलताना फक्त तुझ्याकडे पाहावा. कृष्ण स्तन्मयतां विदू म्हणून जो भाव आहे तो इथे आहे गोपिकांचा. भगवान गोपाकृष्णांनी सर्वांना समाधान दिलं. गोपिकांना योग्य ते तत्वज्ञान सांगितले की त्यांना पुन्हा कधी दुःख होणार नाही. भगवंत आपल्यापासून फार कधी वाटणार नाही. गोप्या अध्यात्म शिक्षया असं वर्णन आहे. त्या गोपिकांना अध्यात्म ज्ञान सगळं समजून सांगितलेलं आहे. बस आता कुठेही गेल्या काम करू आम्ही, पण तुझं नाव घेतल्याशिवाय राहणार नाही असं अभिवचन दिलं. आणि तुमच्या तोंडात नाम असेल ना तर मी तुम्हाला शेवटच्या क्षणाला समीपता नावाची मोक्षाची गती प्राप्त करून देईल. इतक्यामध्ये अत्रि वसिष्ठश्च वनश्च गौतमो मेधा तिथिर देवल देव. अत्रि नावाचे, गौतम नावाचे, जामदग्नी नावाचे, भरद्वाज, अनेक देवर्षी राजर्षी ब्रह्मर्षी सगळे आलेले आहेत. भगवान गोपाकृष्णांनी प्रत्येकाला नमस्कार करून त्यांना आसन व्यवस्था केली. ते आले होते कृष्णाला नमस्कार करायसाठी. त्यांनी मनोमन कृष्णाला का कृष्णम वंदे जगद्गुरु. पण कृष्णाला माहिती आहे की माझे यादव सगळे उन्मत्त व्हायला लागलेले आहेत. मी जर यांना नमस्कार केला नाही तर हे सगळे धच्चोट तिथले पाया पडणार नाही. पण कृष्णाने सगळ्या ऋषीमुनींची पूजा करून त्यांचा सत्कार केला, त्यांना नमस्कार केला. त्यांनी केल्यावर वसुदेव देवकी यांनी प्रत्येकाला नमस्कार केला. वसुदेवाच्या मनात एक विचार आला, संत मिळाले ना की काहीतरी त्यांना विचारलं पाहिजे. नमो सर्व देवेभ्य ऋषयः श्रोतुमर्हत. महाराज विनम्र भावाने साष्टांग नमस्कार करतो. आपल्यासारखे विद्वान संत मंडळी एकत्र कधी पाहायला मिळत नाही. संतासारखे असणारे पुष्कळ दिसतील, पण संत जसे सिंह जसे प्रतिपर्वती नाहीत, कस्तुरी मृग पण वनोवनी कैचे, हस्तीचे मस्तकी मुक्त असे परिते गजराज स्थळोस्थळी कैचे. नाही का, हत्तीचे कल्पचे कल्प भेटतील पण त्यांच्या मस्तकावर मुक्ती काय. आज अगदी आपल्याला गुंगवून टाकणार. गुंगवून म्हणजे आपोआप माना पडणार आपल्या, असं चरित्र आहे. पण त्याला काय सांग, हे ऐकण्यासाठी आधीचे सगळे नाटकं सांगितले जायचे. आज परीक्षित राजाला अंतिम तत्वज्ञान सांगायचं आहे, कृष्णाचं मूळ स्वरूप सांगायचं आहे, कोणाच्याला कोणाच्याला तोंडून सांगायचं आहे. म्हणून हा सगळा आता शेवटचा प्रसंग आहे तेव्हा कंटाळवाणा होण्याची दाट शक्यता आहे. कर्मणा कर्म निर्हार या आत्यंतिक इष्यते. महाराज मनुष्य कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही. वसुदेवाने विचारलेला सुंदर प्रश्न आहे की मनुष्य कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही. नाही कश्चित क्षणमपि जातु तिष्ठात्य कर्मकृत. काही ना काही काम करत राहत. आम्ही देहाला घेऊन इथे बसलो पण मनाचा व्यापार चालू आहे. आणि मग असं आहे की कर्म कोणत्याही प्रकारचं करा त्या कर्माचं फळ मिळणार. चांगलं कर्म केलं तरी फळ आहे, वाईट कर्म केलं तरी फळ आहे. समजा आहे सगळं तत्वज्ञान ऐकून आम्हाला जर असं वाटलं
की आमच्या हातून घडलेल्या कर्माचं परिमार्जन करायचं. तर असं एखादं कर्म आहे का की ज्या कर्माने आयुष्यभर केलेल्या दुष्कर्माचा विनाश होईल असं एखादं कर्म आहे? कर्म हे साधन आहे आणि त्यामुळे ज्या कर्माने आमच्याकडून दुष्कर्म झाले त्यांचा विनाश करणारं कर्म आहे का? कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही माणूस. समर्थाने फार गोड गोड शब्दात सांगितलं आपल्याला, काही तर न करून प्राणी. साधी गोष्ट नाही. आम्ही म्हणतो काही तर न करून प्राणी, पूजा करायचं काम नाही, जप करायचं काम नाही, काही तर न करून राम राम सतत म्हणत राहायचं. पण काही तर न करून म्हणजे भांग सुद्धा न पाडता. स्नानाला वेळ जातो, आपल्या आत्मपूजेला वेळ जातो, देहपूजेला वेळ जातो, परमेश्वराच्या पूजेलाच वेळ नाही का? हे जसं करतात तसं तेही करून, अर्थात तो भाग वेगळा आहे, तो आज आपला विषय नाही आहे. पण एक कर्म दुसऱ्या कर्माला संपवण्यासारखं या जगामध्ये आहे. कसं असतं म्हणाले, पायात एखादा काटा गेला, आपल्या पायात काटा गेला, तो जर सडका असला तर लवकर निघत नाही. पण तो पायातला सडका असेल ना का, काटा काढून टाकायसाठी दुसऱ्या एखाद्या काट्याचा उपयोग करावा लागतो की नाही? आम्ही त्याला सुई म्हणू, पील म्हणू, दाभण म्हणू. बहुतेक दाभण वापरत नाही ना. म्हणजे पायातला सडका काटा काढायसाठी पोलादी काटा आम्ही वापरतो. तसा हा सकाम कामामुळे कर्म, कोणतं सकाम कर्म, निषिद्ध कर्म, शास्त्राने जे सांगितले करू नका असं जे कर्म आहे, त्या कर्मामुळे जो आमच्याजवळ पापाचा साठा झालेला असतो, की ज्यामुळे जन्माला घ्यावा लागे, पुन्हा पुन्हा जन्माला घ्यावं लागतं, पुन्हा मरावं लागतं, जन्म ते मरण हा प्रवास भोगावा लागतो. हे करायचं नसेल तर एक मोठा काम आहे, मोठा काटा आहे, त्याचं नाव आहे निष्काम कर्म. निष्काम कर्म. काहीही करताना मम आत्मला म्हणायचं नाही. सद्गुरु सीतारामचंद्र देवता प्रीत ये, तुला आवडतं म्हणून पूजा, तुला आवडते म्हणून जप, तुला आवडतं म्हणून मला हे दे ते दे, त्याच्यासाठी काही करायचं नाही. हे निष्काम कर्म भगवंताला भाव. एकटा मनुष्य निष्काम अवस्थेमध्ये जप करू शकतो, पण जेव्हा सामुदायिक लोकांना मिळून एखादं कार्य करायचं असेल तेव्हा त्याला यज्ञ असं म्हणतात. तो यज्ञ सुद्धा 3 प्रकारचा आहे, कायिक, वाचिक, मानसिक. पण महाराज, हा जो शरीराच्या द्वारे, इंद्रियाच्या द्वारे केलेला जो यज्ञ असतो ना, बाह्य अंगाने मनुष्य ईश्वरार्पण बुद्धीने तो कर्म करतो. यज्ञ या शब्दाचा अर्थ त्याग. इदं न मम, हे माझं नाही. म्हणजे काय, टोपल्यातलं तीळ आणि बहुगुण्यातलं तूप इदम न मम असं नाही. ज्याच्याद्वारे आहुती टाकतो, इदम शरीरम अपि न मम, हे सुद्धा माझं नाही, हे सगळं तुझंच आहे. तेरा तुझको अर्पण क्या लागे मेरा. यज्ञाचा खरा अर्थ आहे. यज्ञाचा असं आहे, अनेकांना त्यामध्ये समाविष्ट होत आहेत. मी फक्त परमेश्वराला आवडतं म्हणून कार्य करणार आहे. म्हणून परवाच बोललो आपल्याला, रांगोळी काढण्यापासून, पत्रावळी काढण्यापासून, फरशी पुसणाऱ्यापर्यंत सर्वांना परमेश्वर सारखं फळ देतो. परमेश्वराच्या दारातली फरशी पुसली, आपल्या अंतःकरणातली घाण तो काढून टाकतो. तू माझ्या दारातली फरशी पुसली ना, मी तुझं अंतःकरण शुद्ध करून टाकतो. आणि अंतःकरण शुद्ध झाल्याशिवाय परमेश्वर इतक्या जवळ आहे तरी त्याचं प्रतिबिंब आमच्या अंतःकरण रूपी आरशात पडत नाही. आरसा किती भारीचा आणा, आपलं जसं आहे तसं का होईल, रूप त्याच्यात दिसतं का आरशात? जर त्याच्यावर धूळ साठलेली असेल तर आपलं रूप दिसतं का? नाही दिसत. ते पुसून टाकावं लागतं. मग साध्या आरशावरची घाण पुसल्याशिवाय आमचाच चेहरा जर दिसत नाही तर परमेश्वराचं प्रतिबिंब ज्या अंतःकरण रूपी आरशात पडायचा आहे तो किती शुद्ध व्हायला पाहिजे. अर्थात या ऋषीमुनींना यज्ञाची अपेक्षा आहे.
वसुदेवाच्या लक्षात आलं, कृष्णाला बोलले काहीच नाही, फक्त पाहिलं. आपल्या वडिलांच्या मनात काय आहे हे जाणून घेऊन निर्णय घेतला गोपाळकृष्णाने. आई वडिलांनी बोलून दाखवायलाच पाहिजे का? नाही, आपलं काही काम आहे. पुरुषांचे 3 प्रकार सांगितले महाराज. अनज्ञप्तोपि कुरुते पितुः कार्यम अथवा गुरु कार्यम स उत्तमः. आपल्या गुरुच्या मनात काय आहे, आईच्या वडिलाच्या मनात काय आहे हे जाणून त्याप्रमाणे कर्म करणारा तो उत्तम पुरुष, उत्तम भक्त. दुसरा, आज्ञेप्रमाणे वागणारा. आज्ञा केल्यावर का होईना बाबा रोज 13 माळा जप करायचा, पण जितकं का होईना रोज नियमानं करणारा. स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात. गुरुने सांगितलेली साधना थोडीच असेल, पण ती जर आपण नियमानं केली, एखादी क्रिया ठरलेल्या वेळेला ठरलेल्या आसनावर बसून नियमितपणाने केली तर ते तप होतं. तप. एक गंमत सांगतो. एका खेड्या गावामध्ये एक माणूस होता, त्याला 12 वर्ष गावाच्या बाहेर जायचं कामच पडलं, गावातच राहायचं. तांब्या घेऊन बाहेर जावं लागायचं सकाळी. त्याला एक सवय लागली. शेतात जात असताना येताना एक हिवराचं झाड, हिवर माहिती आहे ना, बाबळीचा एक प्रकार आहे, हे जरा अशुद्ध जातीचं झाड सांगितलंय. आल्यावर थोडं पाणी काहीतरी राहायचं, सवय. कोणी सांगितलं नाही, प्रयोग करायचा नाही, नियम केला नाही, संकल्प नाही, काय त्याला टाकायचं ना आपलं यायचं. 12 वर्ष झाले. पिशाच्याचे वास्तव्य असतं त्या हिवराच्या झाडात, पिशाच्याच. जागृत झाला ते 12 वर्षांनी, आणि तो चालला होता, हे बाबा इकडे म्हणला, तुला काय पाहिजे? तू कोण? अरे मी पिशाच. हे घाबरलं. घाबरू नको, तुला खायला जागा झालो नाही. तू अरे इतक्या वर्षापासून नियमानं 12 वर्ष मला पाणी टाकणार कोण भेटलं? तू 12 वर्ष सतत पाणी टाकलं, काय पाहिजे ते सांग. घाबरला. आता म्हणलं आपण पाय पण धुतलेले आहेत, इथं राम राम म्हणता येत नाही, हनुमान हनुमान म्हणता येत नाही, मारुती मारुती म्हणता येत नाही, कसं बाबला? अरे तू सांग तुला काय पाहिजे? हा म्हणला म्हणून तर टाकू, म्हणजे हे तरी पळून दे, ते होईल ते होईल म्हणल्या. मला म्हणाले मारुतीचं दर्शन पाहिजे. हा कृपा करा. रामाचं दर्शन पाहिजे म्हणला. कोणाला? त्या पिशाच्याला म्हणे मला रामाचं दर्शन. अरे बापरे म्हणाले, त्याचं नाव काढलं की माझा श्री विग्रह होऊन जातो, मला कशाला सांगितलं? पण असं म्हणतात की त्या पिशाच्याने हनुमंताला गाठलं की बाबा या माझ्या भक्ताला तू रामदर्शन करून दे. सांगायची गंमत आहे की एका हिवऱ्याच्या झाडाला 12 वर्ष सतत घोटभर पाणी, पण ते घातल्यानं ते जागृत होतं. मग दयासागर करुणानिधान भक्तवत्सल असणाऱ्या परमेश्वराची ठरलेल्या वेळेला ठरलेल्या आसनावर थोडी कवीला पण थोडी सेवा केली, तपश्चर्या होईल का नाही? पिशाच प्रसिद्ध होतं, मग हा तर दयासागरच आहे, दयासिंधू आहे. महाराज एकंदरीत या ऋषींच्या मनामध्ये असणारा यज्ञ करावा अशी वसुदेवाची इच्छा पाहिल्याबरोबर आज्ञाप्रमाण मानणाऱ्या भगवान गोपाळकृष्णाने व्यवस्था लावली. सुंदर यज्ञ पार पडला. यज्ञाला स्वतः बसला नाही, वसुदेव देवकीला बसवलं. पूर्णाहुतीच्या वेळेला नंद बाबा यशोदेला उभं केलं. वा, काय मनाचा मोठेपण असावं लागतं. यज्ञ पार पडला. काय दान दक्षिणा द्यायची ती खूप नावलौकिक भगवान गोपाळकृष्णाला जिकडे तिकडे झाला. ऋषी मंडळी निघून गेली, गोप निघाले, जवळपासचे सगळे नातेवाईक येऊन गेले. नंदबाबांनी परवानगी मागितली. कृष्णा सगळं लौकिक पाहिलं बाबा, काय तुझा दान, काय धर्म, काय सगळ्यांची पूजा काय केली, काय सुंदर यज्ञ केला. आता येऊ का? आमचे सगळे सहकारी निघून गेले बैलगाडीत बसून, आम्हीच मागे राहिलो, जाऊ दे आम्हाला. नाही, इथून नाही जाऊ देणार तुम्हाला. आपली द्वारका पाहिली का? शब्दाला किंमत आहे. सगळे श्लोक म्हणून दाखवले तर कंटाळा येईल.
आपली द्वारका पाहिजे, आमची म्हणाली काय हरकत होती का? नाही म्हणाला, तुम्ही परके नाहीतच आम्हाला. द्वारकेला घेऊन गेले, 4 महिने ठेवून घेतलं आणि पुढे मग चैत्र महिना आला, खूप प्रेमाने परवानगी मागितली, तेव्हा रथामध्ये बसून नेऊन घातलं. नंदबाबा यशोदा याच आनंदात आहेत. अजन्म असणारा परब्रह्म परमात्मा आपल्या घरी जन्माला आला नाही, पण आपल्या लेकराप्रमाणे सगळं त्यांनी आपलं गोड कौतुक केलं, त्या रूपाने आपल्याजवळ राहिला आणि आज त्याचं अनंत स्वरूपाचं वैभव आपल्याला पाहायला मिळालं. आता एकच झालं पाहिजे, घरी गेलं ना तरी शेती वाडी व्यापार व्यवसाय ह्याच्यातलं सगळं लक्ष गेलं पाहिजे आणि बस गोविंद हरे गोपाल हरे राधा रमणू. कृष्ण भगवान. एखादा काही प्रश्न विचारायचा की तुला? अरे असा प्रश्न राजा परीक्षितीला विचारला. महाराज वेळ थोडा राहिला पण एक प्रश्न विचारतोच. आजच्या दिवशी तो अयोग्य आहे तरी विचारतो. असा काय प्रश्न आहे? ब्रह्मन् वेदितुमिच्छामः सुवसारं रामकृष्णयोः यथोपयेमे भगवन् या ममासीत पितामही. माझी आजी म्हणजे सुभद्रा, बलराम श्रीकृष्ण यांची बहीण, म्हणाले हिचा विवाह अर्जुनाशी कसा झाला? अरे आता कशाच्या लग्नाच्या भानगडीत पडतो, तुझं लग्न तिकडे लागायला लागलं, तो निघणार आहे आता 11:30 वाजता. आता ती भीती गेली हो म्हणाले, ती भीती गेली. एवढं सांगा म्हणजे मग मी पुन्हा काही विचारणार नाही, तुम्ही सांगा मी ऐकत नाही. एकदा म्हणाले तू विचारतो म्हणून सांगतो तुला. अर्जुनच तीर्थयात्रा आहे. अर्जुनाला एकदा शिक्षा दिली. आचार्यांनी अर्जुनाला शिक्षा दिली की तू अशा प्रकारचं दृश्य पाहिलं ना, काय सांगू नये, हे नको ते नको असं पुष्कळ मनात ठरवलं, पण ते वेळेवर सांगावंच लागतं. आता का शिक्षा दिली तुम्ही विचाराल मला भागवतावरून उठल्यावर? आधीच सांगितलेलं काय वाईट? संस्कृतीनं आम्हाला इतकं सुंदर वळण लावलंय. दंड दिला म्हणजे आपण पुन्हा अशी चूक करू नये यासाठी दंड असतो. एकदा गोशाळेमधून आवाज आला गाईचा हंबरडा फोडण्याचा. सगळे पांडव म्हणजे गोब्राह्मण प्रतिपालक हो,
आवाज आल्याबरोबर एखादा वाघ किंवा एखादा सिंह वन्य श्वापद आपल्या गोशाळेत प्रविष्ट झाले आणि तो गाईला उचलून नेणार. आपलं काम आहे ते गाईला वाचवलं पाहिजे. अर्जुन महाराज निघाले, शस्त्रागारामध्ये शस्त्र घ्यायला गेले. आता हे भोळसर म्हणावे काही म्हणावे, धर्मराज द्रौपदीचं वर्तमान तिथे होती. आता रंगमहाल आहे, सगळं आहे, सगळं तिथे कशाला जायचं. ते काय तलवार घ्यायची ती गेली, ते काय वाघाला शिवाला कापायचं ते कापलं. पण मनात रुखरुख अर्जुनाच्या. एकांताचं आपल्याला अशा प्रकारच्या दृश्याचं दर्शन झालेलं आहे. काहीतरी प्रायश्चित्त घ्यायला पाहिजे. गुरुजीला विचारलं, म्हणाले अरे तिथं तू कशाला गेल. मी तर शस्त्र घ्यायला गेलो, पण ते तिथं का गेले हे मी विचारू शकत नाही, कारण ते दादा आहे. दादाला कसं विचारेल. पण असं झालं काय प्रामाणिकपणा आहे. आणि नुसतं दृश्य पाहिल्याचं 4 महिने त्याला तीर्थयात्रा करायला लावली. आम्ही काय काय पाहतो निर्लज्ज होऊन. आम्ही किती यात्रा करायला पाहिजे रोज. पाश्चात्य संस्कृतीच्या आक्रमणाने आम्हाला खरोखर निर्लज्ज करून टाकलंय. मुलाला घेऊन नातवाला घेऊन जाऊ द्या. तीर्थयात्रेला बाहेर पडला आणि हा तीर्थयात्रेला जात असताना प्रवास क्षेत्रावर आला. महाराज आता स्नानगीन आटोपला, पुढच्या प्रवासाला निघाला. इतक्यामध्ये नारायण 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 नाम तुझे अति पावन. भगवंताचं नामस्मरण करीत करीत नारद महाराज आकाशातून चाललेले होते. तो स्वर पक्का कानात आहे अर्जुनाच्या. अरे इतकं मधुर नामस्मरण चाललंय, माझ्या नारदाशिवाय कोणी नसणार. वर पाहिलं, अरे वा नारदा वरून काय जाता, या खाली या खाली. अरे मी फार गडबडीत आहे, सध्या येणार नाही. असं काय करत खाली या. अर्जुनाला न भेटता जाता म्हणजे काय. 2 क्षण खाली या, बाहेर डोकं ठेवतो, मग जिकडे जायचं तिकडे जा. जिकडे जायचं तिकडे जाणार नाही, पण 2 क्षण खाली या, मी पायावर डोकं ठेवतो. नारद म्हणलं काय पंचायत झाली. काही असे पात्र रस्त्यात भेटतात, आपल्याला माहिती. हा भेटल्यावर 20 मिनिट घेणार. पण तरी नाही टाळतायत. आला, उतरला खाली. अर्जुनाने काय नमस्कार करायचा तो केला, पण प्रश्न विचारला, महाराज कुठे चालले. एवढ्या गडबडीने कुठे चाललात. अरे 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 अर्जुना, एवढा मोठा झाला तू, तुला समजत नाही. मी काही रिकामचोट वाटलो का तुला. काही काम नाही का मला. मनुष्य महत्वाच्या कामाला जात असतो, हटकू नये. हो हटकू नये, पण त्याच्या तोंडात अखंड नामस्मरण येतात. ते नाही रे, व्यवहार आहे हा. आपल्या पूर्वजांनी लावून दिलेलं नाही. हटकू नये, विचारू नको. म्हणलं मी बाकी काही विचारलं का. पुन्हा तेच, इतक्या गडबडीत कुठे चालले. मला टाळून जायला लागले. इतकी गडबड काय आहे, सांगितल्याशिवाय हलवू देणार नाही. अरे तू तीर्थयात्रा करतो ना, मग तीर्थयात्रा करणाऱ्या माणसाने जास्त बडबड करत जाऊ नये. नामस्मरण करावं आणि प्रवास करावा. मी प्रवासच करतो, नामस्मरणच करतो, पण मला एवढं सांगा, एवढ्या गडबडीनं ऐक. तुझ्या मनाला वेदना होतील म्हणून सांगायचं नव्हतं मला, पण तुला फारच हुशार वाटतो स्वतः. ऐका, लग्नाला जातो मी, लग्नाला जातो, लग्नाला जातो, लग्नाला जातो, लग्नाला जातो, लग्नाला जातो, लग्नाला जा, लग्नाला जातो मी, लग्नाला. अरे पुढे बोल ना काही. लग्न म्हटल्यावर कोणीतरी नवरा असतो, कोणीतरी नवरी असते. असते ते ऐकायचं. ऐक, लग्नाला जातो मी, द्वारकापुरा रे, द्वारकापुरा. लग्न
लग्नाला जातो मी द्वारिकापुरा. हो नारदा, द्वारकेत लग्नाला चालले म्हणजे कोणाकडे? अरे जास्त पंचायती करू नको, एका प्रश्नात प्रश्न विचारू नको. द्वारकेतल्या लोकांनी लग्न करू नये आपल्या मुलींची? खरा हो, पण द्वारकेतलं म्हणजे तुम्ही जाण्या इतकं महत्वाचं लग्न कोणाचं आहे? देतो निज भगिनी राम, देतो निज भगिनी राम, देतो निज भगिनी राम. कौरवेश्वरा लग्नाला जातो, लग्नाला द्वारकापुरा, द्वारिकापुरा. आज महाराज केवळ परीक्षा पाहिलाय. देतो निज भगिनी राम कौरवेश्वरा. तुला माहिती नाही, बलराम दादा आपल्या एकुलत्या एक बहिणीचा विवाह कौरव सैन्य सम्राट परम विक्रमी. नीट बोला, नीट बोला. कोण आहे? मी तर इकडे. अरे तू काय माणूस आहे रे तू? तुझ्याशी लग्न ठरवलं असतं तुला तीर्थयात्रेला पाठवलं असतं का? मुद्दाम तुला तीर्थयात्रेला पाठवलं, कट कारस्थान रचून तिकडे लग्न ठरलं. कौरव सैन्य सम्राट कोण आहे? कौरवांमध्ये महापराक्रमी कोण आहे? दुर्योधन. काय तळपायाची आग झाली म्हणता महाराज. खरं सांगता का? तू काय थट्टेचा विषय का? माझ्या बरोबरीच आहे. मी ब्राह्मण माणूस खोटं कशाला बोल? बलराम दादाची बहीण आहे, त्यांना जो परमवीर वाटला, पराक्रमी वाटला, सद्गुणी वाटला, सद्गुणी बलराम दादा मला काय देऊ शकतात. म्हणजे कृष्णाला माहिती, अरे दादानी घेतलेला निर्णय कृष्णाला माहिती असेल नाही तर काय? असायलाच पाहिजे. सगळी तयारी झाली, बस आता फक्त तिथी निश्चय करायला चाललो. मलाच काढायची तिथी. तू चालू दे तीर्थयात्रा चालू. आता याची तीर्थयात्रा चालू राहील का? म्हणलं माल घ्या तुमच्या जवळ. उगाच ओढत बसलो, काय फायदा आहे तिचा आपल्याला? तुम्हाला माहिती आहे ना, किती लहानपणापासून ती कुमार मी कुमारी असल्यापासून सगळे लोक म्हणत होते काय जोडा दिसतो. अरे लहानपणी तू चांगला वाटला असेल, पण आता तुझ्यापेक्षा सद्गुणी वाटला कोण? दुर्योधन. देऊ दे. हे बाय अर्जुना, कोणाचाही लग्नाचा बेल मांडवावर चालला ना, आपण जाऊन आशीर्वादाच्या अक्षता टाकल्या पाहिजे. नारदा विचार करा, सुभद्रेचं मन माझ्यावर, माझं मन तिच्यावर, आणि लग्न तिसऱ्याशी, तिला सुख होईल का त्याचा विचार तू कशाला करतो? तिचे भाऊ आहेत ना दोन, श्रीकृष्ण बलराम. आता नारदाचे पाय धरले. नारदा अजून तिथी काढली नाही, तुम्ही एक करू शकता, ते लग्न मोडा. अरे बापा, पाप करायचं नाही आपल्याला. मागच्या जन्मात कुठं लग्न, कोणाचं लग्न मोडलं मला माहिती नाही. आजपर्यंत 16-17 हजार लग्न लावले, पण कोणी माझी विचारपूस केली नाही, कोणी पत्रिका मागितली नाही, टिपण मागितली. आता पुन्हा जर मी हे लग्न मोडलं, अहो मोडा म्हणजे माझ्याशी जोडा. अगदी घट्ट पाय धरले, पायातून डोळे अश्रू गाळले. सुभद्रा माझी झाली पाहिजे. मग एक उपाय सांगतो म्हणाले, या पर्वतावर जाऊन बैस. रविवर्तक नावाचा पर्वत आहे, द्वारकेच्या समोर आहे. ते शिव मंदिर आहे वर, तिथे जाऊन बैस. किती वेळ? वेळ नव्हे, महिने. सुभद्रा पाहिजे ना? हो, जाऊन जातो. काय करू? तुला मी भगवे कपडे पाठवतो, कपडे घालायचे. भगवे? हो. किती वेळ? अरे बाबा किती वेळ नाही, सुभद्रा मिळेपर्यंत कपडे घालायचे. बरं, आणि दिवसभर काय करायचं? संन्यासाला फक्त एकाक्षरी मंत्र असतो. कोणी
कोणी पाया पडायला आलं की नारायण, काही बोलायचं नाही, नारायण. आणि जप किती वेळ करायचा? अरे किती वेळ म्हणजे काय, संन्यासी म्हणल्यावर 24 तास जपच करायचा. मला जमणार नाही, मग सुभद्रा मिळणार नाही. अरे असं काय करता, काहीतरी थोडं आम्हाला. हे बघ, एक तुला सोपी युक्ती सांगतो. मंदिराच्या समोर खिडकी आहे, खिडकीतून कोणी येणारे जाणारे सतत दिसत असतात. 2-4 पायऱ्या तोडून कोणी वर आलं, कोणी आपल्याकडे यायला लागलं, कारण गळ्यातली माळ काढायची की जबाबदारी. कोणी नसलं ना, ठेवून द्यायची माळ. मग काय एवढं चालेल ना, हे चालेल म्हणाले. मग आता त्या कृष्णात लक्ष नाही, त्या लांबात लक्ष नाही, खिडकीत लक्ष झालं. कोणी येत नाही, कोणी येत आहे का, कोणी जात नाही. टप्पूच्या टप्पू रुद्राक्षाची माळ दिली. हे बघ, आता तुझ्या दर्शनाला बलरामदादा येतील, रेवती बहिणी येतील, कृष्ण येईल, रुक्मिणी येईल, पण उठून उभा राहायचं नाही, आपला परिचय द्यायचा नाही, त्यांच्याशी बोलायचं नाही, फक्त नारायण एवढं म्हणायचं. लक्षात ठेव. लेवा लवकरात लवकर. हो, आता हे सगळं थोडा वेळ लागेल, पण लक्षात ठेव. मग झालं, याला संन्यासी बनवला, कपडे पाठवले, खाण्यापिण्याची व्यवस्था केली सगळी. आणि आमचे नारद महाराज गेले बलरामदादाच्या भेटीला. बलरामदादा समोरच बसलेले. या 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 नारदा, कधी आला? कधी म्हणले का? गेल्या 4 महिन्यापासून इथंच आहे आम्ही. नारदा, 4 महिने इथे असून आमची भेट घेतली नाही, कुठे थांबले होते? काय दादा, तुमचं लक्ष नाही? त्या कृष्णाचं लक्ष नाही म्हणाले. केवढा महान अधिकारी साधू आलाय. बालवयापासून हिमालयात तपश्चर्या केली. काय वाणी सिद्ध आहे त्याची, काय दिसायला तेजस्वी आहे. तेजस्वी नसायला काय झालं? रोज थैलीवर काजू किशमिश बदाम पाठवत होता नारद. भाजी खायची नाही, भाकरी खायची नाही, तिखटाशी संबंध नाही, गोरा पान तुकतुकीत दिसत होता. अतिशय तपस्वी म्हणाले. 4 महिन्यात मी पाहतो म्हणाले, पंचक्रोशीतले सगळे लोक दर्शनाला येतात, आशीर्वाद घेऊन जातात, मनोकामना पूर्ण. परवा म्हणाले मी तिथे होतो, त्यांच्याजवळ बसून अनुष्ठान चाललं होतं आमचं. एक 72 वर्षाची आजी आली. संन्यासी महाराज, आमच्या घराला सांभाळायला कोणीच नाही हो, एखादं तरी अपत्य. संन्यासी महाराजांनी एक खारकेचा प्रसाद दिला, आजीबाईला लेकरू झालं. इथे नारद उवाच. एवढा अधिकार. बलरामदादा भोळसर आहेत. अशा संन्यासाचं दर्शन घ्यायला पाहिजे. मी 4 महिने तिथे आहे म्हणून तुमच्याकडे येऊ शकलो नाही. खाणं पिणं, अहो खाणं नाही पिणं नाही, त्या नारायणाच्या नामस्मरणामध्ये तल्लीन नसतो म्हणला तो संन्यासी. मी 4 महिन्यापासून काही खाल्लं नाही, अंगावरून दिसतं तुमच्या. मग म्हणाले, नारदा आम्हाला त्यांच्या पायावर घाला. संताकडे कोणी मध्यस्थी लागत नाही, वकील लागत नाही, काही नाही. का संताकडे जायला काय काय, जायचं आणि पाया पडायचं. ओळख करायची नाही, ओळख घ्यायची नाही, कृपादृष्टी घ्यायची आणि घरी यायचं. नाही, पहिल्यांदा चला त्यांना सांगा आम्ही कोण आहे, ते कोण आहे. हे पहा महाराज, संन्यासी सतत नामस्मरण करतो, त्याला काही प्रश्न विचारत बसू नका. नाही, दर्शन घेऊन देऊ. आपल्या नगरीत आहे म्हणल्यावर आपलं काम आहे, दर्शनाला गेलं पाहिजे. बलरामदादाला नारद घेऊन चाललेले आहे. नारदाने विचार केला, आपण सांगितले अर्जुनाला खिडकीत लक्ष ठेव, पण एखाद देवाला इकडे तिकडे हिंडत असला, चक्रा मारत असला आणि बलरामदादा समोर आले तर सगळं पितळ उघडं पडलं. पायरी चढायला सुरुवात केली की नारायण भजमन नारायण. अर्जुन सावध झाला. अरे बाप, कोणतरी आलंय बरं का. खिडकीतून पाहिलं नारद महाराज आहेत आणि त्यांच्या पुढे बलरामदादा आहे. अंगावरचं अगदी ती भगवी छाती वगैरे व्यवस्थित केली. एकदा आरशात जाऊन पाहिलं, भस्माचे पट्टे आहेत त्याने व्यवस्थित. हातात माळ घेऊन बसले, आपली मांडी घालून ध्यानमग्न अवस्थेमध्ये झाले. 2-4 मिनिटामध्ये आले दोघे. बलरामदादा म्हणे, नारदा पुढे व्हा, पुढे व्हा. नारदाने नमस्कार केला जवळ जाऊन. त्याला सांगितलं, हळू परिचय देऊ नको, बोलू नको, शांत बैस, नारायण म्हण.
बलराम दादा येऊ लागले. दादा तिथूनच नमस्कार करा विचारला. का रे? अहो मी ब्रह्मचारी माणूस आहे, ते संन्यासी मी ब्रह्मचारी, आम्ही एकमेकाला जवळ आलेलो चालतो, पण तुम्ही लांब. गृहस्थाश्रमी माणसाची सावली पडली तर महाराजांना उपास करावा लागतो, आपल्यामुळे उपास घडेल. बरं बाबा नको, मी इथून नमस्कार 100 हातावरून नमस्कार केला. महाराज सद्गुरुनाथ महाराज नारायण. पहिल्यापेक्षा जरा लंबा केला, नारायण, लंबा नारायण केला. बलराम दादांनी गुडघे टेकून नमस्कार केला आणि उठून पाहायला लागले. नका शिकाल तर त्या संन्यासी महाराजाचं दर्शन घेता मनात लक्षात यायला लागलं, त्याचा चेहरा कुठेतरी पाहिल्यासारखं वाटलं. म्हणजे महाराज अगदी तरुणपणी आपण संन्यास घेतला, ही बुद्धी कशी झाली आपल्याला? नारायण. बलराम दादा भोळे नाही, 2-4 वेळा त्याचे शब्द ऐकायचे आणि हे शब्द कुठे ऐकले त्याचं चिंतन करायचं. लोक भोळे दाखवतात, भोळे नसतात. बरं याचा नारायण. महाराज आपण बालपणापासून हिमालयात गेले म्हणे, त्यापूर्वी कुठे राहत होतात? नारायण. नारदा हा आवाज कुठेतरी ऐकल्यासारखा वाटतो. काय दादा तुमचा स्वभाव आहे हो. अख्खं लहानपण ज्याचं हिमालय पर्वतावर गेलं त्याचा आवाज तुम्ही कुठे ऐकला? नाही रे, माझे कान कधी धोका देणार नाही. हे शब्द अगदी ऐकल्यासारखे वाटतात. तुमचा फार भोळा स्वभाव आहे. नमस्कार करा झाला, त्यांचा वेळ नामस्मरणातला वाया घालवला. चला पुन्हा येता येता त्यांचं काय ब्रेन वॉशिंग काय म्हणतात त्याला, काय संन्यासी आहे, काय तपस्वी आहे, काय नामस्मरण आहे, काय तेज आहे, काय उपास. बलराम दादाचा असा भाव झाला, म्हणाले नारदा मला असं वाटतं जाऊ दे, शब्दाचं काय करायचं आणि रूपाचं काय करायचं, पण रोज सकाळ संध्याकाळ दर्शन घ्या. दादा अगदी बरोबर बोलला. तुम्हाला माहिती आहे ना की संत चरण रज लागता वासनेचे बीज जळोनी जाय. अशा संतांचं दर्शन चांगली गोष्ट आहे दादा. आणि मग बलराम दादा रोज सकाळ संध्याकाळ दर्शनाला जायचे. 2 दिवस 4 दिवस 8 दिवस. रेवती वहिनी अतिशय हुशार. रोज सकाळचा नाश्ता करायच्या आधी हे कुठे जातात. आणि एक दिवशी अडवलं त्यांना, का कुठे जाता रोज? काही नाही, असंच जाऊन येतो. असंच नाही जात, अगदी नाश्ता करायच्या आधी जाता, पुन्हा संध्याकाळी पण जाता. जाता कुठे? अगं एक फार मोठे संन्यास आले, हिमालयात ज्यांचं बालपण गेलं, काय ऐन तरुणपणी त्यांनी संन्यास घेतला, काय कांती आहे अंगावर, त्याच्याकडे पाहिले की शांती वाटते माणसाला. अहो मग देवाच्या संतांच्या दर्शनाला जाता तर एकटे का जाता? मला का येत नाही बरोबर? मी येते ना बरोबर, चढावा लागतो, मी चढेल. रेवती वहिनी बरोबर निघाल्या. नारद महाराज आहेतच, ते म्हणले आली पंचायत. त्याचं कारण सांगतो. ब्रह्मदेव गाठी मारताना अशा मारून ठेवतो. मनुष्य जर धूर्त असेल ना तर त्याची बायको जर अशी तशीच असते. मेथीची म्हणलं तर मेथीची भाजी, बटाट्याची म्हणले तर बटाट्याची. मनाने काही करायचं नाही, ते जे म्हणतील ते आपले डोकं वापरायचं. काही केलं त्यांना पटणार नाही, ते म्हणतील तसं करायचं. मुळ्याची तर मुळ्याची, कोशिंबीर टमाटर, ते म्हणतील त्याची असं. आणि ज्याची बायको हुशार, मनुष्य बुद्धू असला ना तर भगवंत त्याची बायको एकदम काय म्हणतात तिला, अगदी हुशार, धूर्त, चलाक. बलराम दादा भोळसर आहेत म्हणून या रेवती वहिनी इतक्या चलाक आहेत, हालचालीवरून माणसाला ओळखतात. आणि अशा रेवती वहिनी आज नारदाबरोबर संन्यासी महाराजाच्या दर्शनाला चालले. नारदाच्याच अंगात हुडहुडी भरली. पाऊस नव्हता तरी म्हणजे काय पंचायत आली आहे.
नारद महाराज यायला लागले पुढे. नारायण. त्याला सावधान झाला अर्जुन. म्हणजे आले बरं का. आज पाहिलं खिडकीतून, अरे बापरे रेवती वहिनी आहे. खरं नाही आज आता मोठ्या माणसाचा नमस्कार घ्याव का? अरे मोठी भावजाई म्हणजे आईसारखी, तिचा नमस्कार घ्याव का? काय करावं, नारदाने पंचायतीत पाडलं. पण सुभद्रा, पुण्य हो का पाप हो, समुद्रा मिळाली पाहिजे आपल्याला. बस बसून राहिले महाराजांनी व्यवस्थित उपर्ण करून हातात माळ घेऊन आले. नारद महाराज पुढे आले. बलराम दादा पुढे गेले. जा तुम्ही दोघं जा, नमस्कार करा, मी नंतर भेटतो त्यांना. जा. या दोघांच्या मागे उभे राहिले. बोलू नको. बलराम दादाला संशय आलाय तुझ्या बोलण्याचा. रेवती वहिनी फार धूर्त आहे, त्यांना लवकर ओळखू येईल, बोलायचं नाही. ठीक आहे. बलराम दादा गेलेले आहेत पुढे. नमस्कार. नारदाने आवाज दिला, वहिनी अजून 50 हात मागून. स्त्रीची सावली पडली की महाराजांना स्नान करायला जावं लागतं. जिथं स्नान करायचं ते सरोवर इथून 2 किलोमीटर आहे. कशाला त्या संन्यासाला त्रास देता. इथून नमस्कार. इथून 100 हातावर बलराम दादा, 150 हातावर रेवती वहिनी. गुडघे टेकून नमस्कार. कापरं भरलं याच्या अंगाला. म्हणलं काय करावं, वहिनी नमस्कार करायला लागली, मोठी आदली. आता काय काय संन्यासी महाराज, अगदी तरुणपणी कसे काय संन्यास घेतला होता तुम्ही? नारायण. नाही पण हिमालयात गेले ते म्हणून समजलं महाराज. हिमालयात नेमके कोणत्या शिखरावर गेला होता? नारायण. यानं पाहिलाच नाही हिमालयात. हिमालयात पाहिले. 2-4 प्रश्न विचारले आणि ती बलराम दादा म्हणली, का तुम्हाला वाटतं का? म्हणले काय, कुठेतरी हे आवाज ऐकलेला आहे. अगं मी पहिल्यापासून म्हणतो, हा नारद नाही म्हणतो ना आपल्याला. नाही म्हणले, काहीतरी घोटाळा दिसतो. दादा म्हणले, वहिनी कुठेही आपल्या बुद्धीची क्षमता घासत जाऊ नये. माणसाला विश्वास ठेवला पाहिजे. अशा संत मानतावर म्हणजे किती जन्माचं पाप असलं पाहिजे तुमचं की संतावर तुम्ही आक्षेप घेता. यायचं तर दर्शनाला या, नाही तर येऊ नका, पण संताविषयीचा आक्षेप घेऊ. रेवती म्हणले, तसं काही नाही, वाटलं मला. वाटायला काय करता? सांगायला लागलो की लहानपणापासून हा हिमालयात गेला. तुम्ही कधी आवाज ऐकायला गेला हिमालयात? जाऊ द्या, दर्शन होतं हे पुष्कळ आहे. 8-15 दिवस झाले. काही लोक फार रिकामचोट असतात. हे दोघं दर्शनाला निघाले ना, खिडकीतून दरवाजातून पाहायचे. पहा जोडीनं चालले. तुमचं कोण पोट दुखायला लागलं? तुम्हाला कोणी म्हणलं का जाऊ नका जोडीनं म्हणून? पूर्वीच्या काळी जोडीनं फार हिंडत नव्हते लोक गावातल्या. लोक जोडीनं चालले. रेवती म्हणले, आपल्याकडे सारखे लोक टक लावून पाहतात, मग काय करायचं? बलराम दादा म्हटले, माझ्या मनात एक विचार आला, आपल्या शेजारी एक मंदिर आहे महादेवाचं. म्हणले हो, त्या संन्यासी महाराजाला इथल्या इथे आणून ठेवू, म्हणजे मग तू एकटी जाऊ शकते, मी एकटा जाऊ शकतो. अरे वा, नाही खरं तुमच्या मनात चांगला विचार आला. बरं आहे, सेवाही करता येईल आपल्याला. बलराम दादाचा निर्णय झाला म्हटल्यावर त्यांनी 2-4 सेवक बोलवले. जा ते मंदिर स्वच्छ धुवून काढा. कोणी यायचं असलं तरच मंदिर साफ असतं आपल्याकडे. नाही तर उदबत्तीचे पुढे, कापराच्या डव्या, काड्याच्या पेट्या, हाराचे पुडके हे पडले. संन्यासी महाराजाला ठेवायचं. मंदिर आतून बाहेरून स्वच्छ धुवून काढा. यांचा संभाषण चाललो की गोपाळकृष्ण खाली उतरले. महाराज, दादासाहेब काय चालू आहे? काही नाही, तुझा विषय नाही. नाही, मंदिर धुवायला सांगितलं, आज शिवरात्र नसताना म्हणून म्हटलं. ते संन्यासी महाराज, तू गेला का कधी कृष्णा? कुठे? त्या पर्वतावर, हिमालय पर्वतातला कोणी संन्यासी आलाय म्हणे, तरुण आहे एकदा. वा, तुम्हाला खरं सांगू का दादा, ह्या ब्रह्मचार्यावर आणि त्या संन्यासावर आपल्या काळी इतका विश्वास नाही. गोपाळकृष्ण, कृष्णाला दादाचा स्वभाव माहिती आहे. पश्चिमेकडे जायचं असलं तर सांगावं लागतं, मी पूर्वेला निघालो. मग दादा म्हणतात, नको पूर्वेला जाऊ नको, 144 कलम लागू आहे, पश्चिमेला जाय. बरं झालं, पश्चिमेला जायचंच होतं आपल्या. मी संन्यासाच्या पाया पडत नसतो, ब्रह्मचार्याचा बिलकुल पडत नाही. माहिती कशाचं हिमालयन, कशाचं काय. अरे कृष्णा, असं करू नको, तुला नाही पाया पडायचं नको बोलू. आम्ही तर रोज पाया पडायला जातो, 4 महिने व्हायला लागले. आणि आता ठरवलं की आपल्या या शेजारच्या मंदिरात आणून ठेवायचं, त्यासाठी मंदिर साफ करायचं.
दादासाहेब तुम्हाला खरं सांगतो, राग येईल पण संन्याशाला जवळ आणू नका. संन्यासाचं वय काय? कृष्णाने विचारलं संन्यासाचं वय काय? ते म्हणले असेल 17-18 वर्षाचा. मग कशाला भानगडीत पडली? अहो अच्युतची पदी थोरही बिघडती हा बोध आहे खरा. कशाचे ब्रह्मचारी कशाचे संन्यासी. एकदा का बायकांची राग दर्शनाला लागली की महाराज बांगले. त्या भानगडीत पडू नका. आणि दुसरं एक सांगतो म्हणाले, आज ते संन्यासी महाराज पर्वतावर आहेत ना. तुम्हाला माहिती आहे का त्यांना थंड पाणी लागतं गरम पाणी लागतं? आहे माहिती नाही? ते सकाळी काय खातात माहिती आहे तुम्हाला? नाही. दुपारी काय जेवतात माहिती आहे तुम्हाला? काही गरज नाही. जायचं आणि पाया पडून यायचं. इथे जवळ आणून ठेवलं. महाराजाला सकाळी 8:30ला पाठवा बोलवायला, 9 वाजता पाठवा बोलवायला, 12 वाजता पाठवा बोलवायला जेवायला. त्यांना काय पाहिजे काय नाही 17 प्रकारचे सवळे. या संन्यासाच्या भानगडी 50 वेगळ्या. इथं सारवा, तिथे रांगोळी काढा, इथे पाठ मांडा, तिकडे चौरंग मांडा. या भानगडीत पडू नका. अरे कृष्णा काय करतो रे? आपल्या घरात काही माणसं कमी आहेत का? सेवेकरी किती आहेत? संन्यासाची संतांची सेवा करायला स्वतः करावी लागत असते. रेवती वहिनी तुम्ही स्वयंपाक करून वाढणार आहे का महाराजांना? आपला लाभ नाही. किमान वाढायला तरी जाल का? स्वयंपाक करू नका, वाढायला तरी. रोज नाही होणार मग. कधीतरी एखादा आठवड्यातला 1 वार मी वाढत गेले पाहिजे. रोज नाही जमायचं आपल्याला. मग म्हणाले कसं होईल? त्यांना गरम पाणी नेऊन द्यावं लागेल, फराळाचं नेऊन द्यायचं, दूध नेऊन द्यायचं. जवळ आणून ठेवलं की जबाबदारी आपली ना. तिकडे काही का करत नाही, पण आपण बोलवलं तर जबाबदारी आपली आहे. हे बघा म्हणाले काळजी करू नका. बलराम दादा म्हणाले आपली सुभद्रा कशी चटर कामं करते घरात. दादा तुमची खरंच कमाल आहे. मी 100 वेळा सांगायला लागलो की ब्रह्मचारी संन्यासी केव्हाही सरकू शकतात. आणि तुम्ही आपल्या लग्न न झालेल्या ऐन तारुण्यात पदार्पण केलेल्या सुभद्रेला त्यांची सेवा. कृष्णा एक शब्द बोलू नको. मी सुभद्रेला त्यांच्या सेवेत ठेवणार. 24 तास ती त्यांची सेवा करणार. मी बोललो म्हणजे बोललो. पाहावं काही झालं तर मला बोलू नका. तू बिलकुल यात हस्तक्षेप करू नको. म्हटलं हेच तर पाहिजे. काय बोलला? काय करायचं ते? आणि मग काय महाराज रोज सुभद्रा वाढायला जायची. गरम पाणी, थंड पाणी, दूध. तिलाही परिश्रम वाटायचे नाही. अहो नुसतं डोळ्याने पाहण्यात समाधान वाटायचं सुभद्रेला. अर्जुनालाही बरं वाटायचं, पण मागून मागून अवघड वाटायला. अहो बोलायचं नाही, चालायचं नाही, नुसतंच पाहिजे. काय पोट भरतं का महाराज? त्यातल्या त्यात काय सुभद्रा वाढायला जरी आली ना, आपल्याकडे पद्धत आहे. या म्हाताऱ्या गोताऱ्या बायकांना फार हौस असते. हे पा महाराजाला मला की नाही नुसती पुरणाची पोळी वाढू दे, मग तू वाढ. कशाला येते समोर? सुभद्रा वाढती बिचारी. आणि तिला मीठ वाढलं तरी चाटू खातो गोड. चेहऱ्याचा भाव न बदलता खातो. आणि आजीबाईला पुरणाची पोळी वाढली. नारे अरे ती पुरणाची पोळी वाढायला लागली ना. नारे आणि मिचकूट वाढलं तरी आंब्याचा रस खायला चाटू. आता म्हाताऱ्या कोताऱ्या बायांच्या लक्षात येतं. म्हणले हे बघ काहीतरी घोटाळा दिसतोय, सावध राहिलं पाहिजे. एक दिवशी भगवान गोपाळकृष्ण आले. काय संन्यासी महाराज जीव जायची वेळ आली. म्हणले भगवे कपडे एकेका तासाला कपडे बदलणार. आणि हे भगवं माझ्या अंगावर घालून ठेवलं. ती रोज दिवसातून 50 वेळेला येतील जाती. ती बोलू शकत नाही, मी बोलू शकत नाही. लग्न करायचं नाही, बोलायचं नाही. काय नुसतं काहीतरी लवकर मार्ग काढ. ठीक काळजी करू नको. 4 दिवसात मार्ग काढ. श्रावणी सोमवार आला होता, शेवटचा सोमवार. गोपाळकृष्णाने सुभद्रेला सांगितलं सुभद्रे आज दादासाहेबांची परवानगी काढ. कशाची? शेवटचा श्रावणी सोमवार आहे. आपल्या सगळ्या नगरवासी देवतांचं दर्शन घ्यायचं म्हणून सांग. सगळ्या हा तुला काय पायी जायचं का? काय रथात बसून जायचं लागतं काय? बच हळदी कुंकू व्हायचं, वापस यायचं. येता येताना सगळ्या शेवटी महादेवाच्या मंदिरात जायचं. तिथे आपले संन्यासी महाराज बसलेले आहे. मी त्यांना ते पूर्ण पहिला पोशाख घातलेला असेल, अंगावर छाती ठेवतील. रथ आहेच तुला पळून जायसाठी. सुभद्रेला आनंद वाटला.
बलरामदादाची परवानगी काढली. दादा मला असं वाटतं की हा श्रावणी सोमवार शेवटचा आहे, सगळ्या देवदेवतांचं संतांचं महंताचं दर्शन घ्यावं. वा 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 सुभद्रे, काय तरुणपणी परमार्थ सुचलाय ग तुला. वा वा चांगलं आहे. खरं म्हणजे तरुण मुली इतक्या देवाच्या दर्शनाच्या नादी लागतच नाही, पण तुला वाटतं ना जाऊन ये, जाऊ. आणि यापुढे दर एकादशीला सगळ्या देवाच्या दर्शनाला जात जा म्हणली. इथं राहिली तर मग काय, रथामध्ये बसली महाराज. 2-4 मैत्रिणी बरोबर घेतल्या होत्या, 2-4 अंगरक्षक बरोबर आहे. काय 2-4 देवाच्या पाया पडली तर पडली, आली आपली तो रथ घेऊन. हे महाराज तयारच होते, अलर्ट अगदी. फक्त कोणी आलं गेलं तर आपल्या अंगावर भगवी छाटी पाहिजे म्हणून अंगावर ठेवली. आतून राजपोशाख सगळा घातलेला होता. सुभद्रा आल्या बरोबर याला भान राहिलं नाही, छाटी तशीच. उचललं सुभद्रेला की टाकला रथामध्ये की अंगरक्षक धावून आले. आल्या आता अर्जुन होता, गांडीवम यस्यवै धनु. भीष्माचार्याला, भगवान शंकराला, या सर्वांना त्यांनी जिंकलेला असा तो इंद्र. प्रति इंद्रच हातपाय मोडून टाकून दिले. बस सुभद्रेला घेऊन पळून गेला. हातपाय तुटलेले माणसं आले. बलराम दादा सारा घोटाळा झाला. काय झालं, आपली सुभद्रा पळवून नेली. कोणी नेली? नाही, पळवून नेली. पुढे बोल, कोणी पळवून नेली? संन्यासी महाराजांना. कोणी? बलराम दादा 8.5 फुटाचे उंची, धाडकन खाली बसले. म्हणले कृष्णाला विचारल्याशिवाय काही निर्णय घ्यावा, फजिती होती आमची. कृष्ण चांगला 50 वाला नाही म्हणला किंवा तुम्ही याच्या नादी लागू नका. पंचायत झाली. आता काय, कोण आहे तिकडे? माझा पोशाख आणा आणि माझं ते आयुध घेऊन या. हल मुसल घेऊन या सांगितलं. हे महाराज वरून खाली उतरले. दादा काय झालं? काही झालं नाही, सरक बाजूला, काही बोलू नको. अहो पण दादा सांगा ना काय झालं. मी असताना तुम्हाला शस्त्र घ्यायचं ना हा रणांगणात जायचा पोशाख घालायचं काय कारण आहे? मी आहे ना, कोणाला संपवायचं? अरे काय सांगू कृष्णा तुला, आपली सुभद्रा पळवून नेली. सुभद्रा आणि कोणी?